आपण पाहू शकता ही भाजी खूप मस्त झालेली आहे. एकच नंबर झालेली आहे. एकदम भन्नाट झालेली आहे. पण त्याच्यापेक्षाही ही भाजी आपल्याला आरोग्यवर्धक अशी आहे. ही भाजी आपल्याला खूप आरोग्यदायी आहे. पण ही भाजी आहे तरी नेमकी कशाची? ही भाजी आपण शेवग्याच्या फुलांपासून बनवलेली आहे. शेवग्याचं पूर्ण झाडच आपल्याला खूप आरोग्यवर्धक आहे. त्या झाडाची फुले, पाने किंवा फळे म्हणजे शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारामध्ये आपण त्यांचा समावेश केला पाहिजे. या झाडाचे एक ना अनेक गुणधर्म किंवा आरोग्यवर्धक गुण असे आहेत. चला तर मग या शेवग्याच्या फुलांची भाजी कशी करायची ते आपण पाहूयात. अगदी झटपट आणि कमी साहित्यात होते. इथे आपण पाहू शकता अशा प्रकारे शेवग्याला तुरे येतात. याच्यामध्ये फुलं आहेत, छोटी छोटी आहेत. आपण पाहू शकता. आता ही भाजी तुम्हाला ओळखता आली की नाही हे मला माहिती नाही आहे, पण ही फुलं आपण नक्कीच ओळखू शकता. अशा प्रकारे काही फुलं याची उमललेली आहेत आणि काही याच्या कळ्या आहेत. तर आपण मोठ्या कळ्या आणि उमललेली फुलं आपण वापरणार आहोत. अशा प्रकारे आपण हे तोडून घ्यायचं आहे. कोवळे ज्या फुलांच्या इथे देठ आहेत, त्याच्या काट्या आहेत थोडक्यात, त्या आपण कोवळ्या आहेत त्या घेऊ शकतो. ज्या निब्बर आहेत त्या आपण घ्यायच्या नाही आहेत. अशा प्रकारे आपण कळी देखील घेतलेली आहे आणि अशा प्रकारे त्याचे कोवळे देठ आहेत तो आपण घेतलेला आहे. जर निब्बर देठ असेल तर तो वापरायचा नाही आहे. अशा प्रकारे सगळी फुलं आपण स्वच्छ करून घ्यायची आहेत. आज जर थोड्या मुंग्या वगैरे असतील, किडे असतील तर ते देखील साफ करून घ्यायचे आहेत. थोडंसं झटकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण ही फुलं छान अशी निवडून घेतलेली आहेत. आता याच्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत. एकदम म्हणजे ज्या पाण्यामध्ये आपलं बोट, हात आपण आरामात बुडवू शकेल असं अगदी थोडंसं काटा मोडेपर्यंत आपण जे पाणी म्हणतो असं पाणी आपण याच्यामध्ये करून घालणार आहोत. आणि हे साधारण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत. म्हणजे जर याच्यामध्ये काही मुंग्या वगैरे असतील तर त्या आपल्या बाहेर पडतील, निघतील. आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. साधारण अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून देऊयात. इथे आपण मूगडाळ घेतलेली आहे. 3 चमचे मूगडाळ घेतलेली आहे. 1 लसणाची कुडी घेऊन सोलून बारीक चिरून घेतलेला आहे लसूण. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे लसूण आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मूगडाळ आपण घेतलेली आहे. ती आपण पाणी ओतणार आहोत त्याच्यामध्ये आणि भिजवून घेणार आहोत. नंतर याच्यातलं पाणी आपण काढणार आहोत. तुम्हाला मूगडाळ ऐवजी दुसरी डाळ वापरायची असेल तर वापरू शकता. फक्त ती शिजण्यास वेळ लागत असेल तर आधीच भिजवून घ्या. आता आपण मूगडाळीतलं पाणी देखील काढून घेतलेलं आहे आणि अर्धा तास झालेला आहे. आता ही फुलं आपण स्वच्छ करून घेणार आहोत. फुलं स्वच्छ करत असताना आता आपण पाणी कोमट घातलेलं आहे याच्यामध्ये. तर अगदी वरच्यावर आपण ही फुलं अलगद उचलून घेणार आहोत. म्हणजे जर किडे मुंग्या काही असतील याच्यामध्ये तर आपण ते बाजूला काढून घेणार आहोत. शक्यतो आपण सर्व स्वच्छ निवडून घेतलेली आहेतच. पण जर एखादं काही असेल, कारण फुलं छोटी आहेत, व्यवस्थित निवडून घ्यायला लागतात, राहिलं असेल काही तर आपण ते काढू शकतो. म्हणून अशा प्रकारे हे वरच्या वरती अलगद अशी काढून घ्यायचे आहेत. याला माती वगैरे असेल तर ती तळाशी बसते किंवा जे देठ आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जर काही देठ निब्बर असतील तर ते असे तळाशी बसतात. म्हणून वरच्यावर आपण ही फुलं काढून घ्यायची आहेत. आता अजून ही साधारण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. अगदी अलगद वरच्यावरतीच काढायची आहे. पाण्याचा थोडासा जास्त वापर आपल्याला इथं करावा लागणार आहे. कारण फुलं ही छोटी आहेत त्याच्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आता ही स्वच्छ धुवून झालेली आहेत. इथे गॅसवरती एक कढई किंवा पॅन ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाला की अगदी 2च चमचे आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तेल छान गरम झालं की पाव चमचा आपण मोहरी, पाव चमचा आपण जिरे घालणार आहोत. दोन्ही छान तडतडलं की मिरची आणि लसूण घालणार आहोत आणि छान हे परतून घेणार आहोत. मिरची लसूण छान असं परतून घ्यायचं आहे. लसणाचा रंग बदलला की आपण बाकीचं साहित्य घालूयात. अगदी कमी साहित्य घालणार आहोत. जास्त असं काही मसाले वापरणार नाही आहोत. चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घालणार आहोत आणि नंतर जी मुगाची डाळ आपण धुवून घेतली होती त्यातलं पाणी काढून घेतलं होतं ती घालणार आहोत. गॅस लो टू मीडियम हीटवरती ठेवायचं आहे आणि हे छान असं परतून घेऊयात. साधारण 1 मिनिटासाठी हे छान परतून घेतलेलं आहे. आता जी फुलं आपण घेतली होती स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून नंतर आपण ही फुलं घालणार आहोत. अशा प्रकारे आता हे हलवून घेऊयात.
ही फुलं आत्ता जरी एवढी दिसत असतील तरी शिजल्यानंतर अगदी कमी होतात. साधारण 2 मिनटं लो हीटवरती हे परतून घेणार आहोत. हे छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. हे रॉक सॉल्ट आहे म्हणून थोडंसं जास्त घातलं आहे. तुम्ही नॉर्मल वापरणार असाल अगदी थोडंसं वापरा. ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये होते आणि एकदम झटपट होते, पटकन शिजते. आता आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये तिखट मीठ घालायचं आहे. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल घालू शकता. मी एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. साधारण 3-4 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. 3-4 मिनटं झालेली आहेत आणि मधून आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. गॅस लो हीटवरती ठेवायचा आहे आणि आपण पाहू शकता ही भाजी एकच नंबर झालेली आहे. एकदम मस्त लागते. ही भाजी आरोग्यवर्धक पण आहे. अशा प्रकारे ही भाजी पटकन होते. आपली भाजी झालेली आहे. एकदम पटकन शिजते. 3 ते 4 मिनटातच भाजी होते आणि आपण पाहू शकता ही छान अशी शिजलेली आहे. हे शेवग्याची फुलं खूप आरोग्यवर्धक आहेत. आपल्या स्किनसाठी, केसांसाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर पोट किंवा पोटासंबंधी काही विकार असतील किंवा चयापचयाची ज्यांना समस्या आहेत त्यांना देखील खूप उपयुक्त आहे. याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, त्याच्यामुळे आपल्या हाडांसाठी पण चांगले आहे. त्याचबरोबर या फुलांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे आपले वजन कमी करण्यासाठी मदत होते. या फुलांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड या नावाचे अँटीऑक्सिडंट असते, त्याच्यामुळे शरीरातील फॅट्स बर्न करण्यास मदत होते. त्याचबरोबर बी जीवनसत्व, व्हिटॅमिन बी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते, त्याच्यामुळे जर आपलं तोंड आलं तर याची पाने किंवा काढा, चहा, अर्क किंवा याची फुले ही खूप लाभदायक आहेत. तर आजची ही अशी भन्नाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असे जे अमूल्य आपले व्हिडिओज आहेत ते आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या झाडांचे किंवा या फुलांचे महत्त्व कळण्यास मदत होईल. तुम्हाला अजून काही शेवग्याच्या झाडाबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर सुचवा. हे शेवग्याचं झाड खूप आरोग्यवर्धक आहे. हे आपले जे व्हिडिओज आहेत ते प्रत्येक शेवग्याच्या भागावरती येणार आहेतच, पण तुम्हाला काही अजून याचे उपयोग माहिती असतील तर तुम्ही ते देखील कमेंटमध्ये नोंदवा आणि तुमच्या भागामध्ये या शेवग्याला काय म्हणतात हे देखील सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. नक्की तुमचे अमूल्य असे कमेंट्स नोंदवा आणि तुमचे अभिप्राय असतील तर ते देखील सुचवा.